आणि पुढची मोठी बातमी, सोनम वांगचुक यांना बळ देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष मैदानात उतरणार आहे। मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात आणि नीट घोटाळा प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं होतं। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आज दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती जोरदार आंदोलन करणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन होईल। 4 वाजता या सुरू होणाऱ्या आंदोलनात मुंबईसह राज्यभरामधून हजारो शिवसैनिक सहभागी होणार आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, कशा पद्धतीने या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे आणि कोण कोण सहभागी होणार आहे? नक्कीच आकांक्षा, आपण पाहतोय तर सकाळपासूनच खरं तर या आंदोलनाची जोरदार चर्चा ही आपल्याला पाहायला मिळालेली होती। शिवतीर्थ येथे याच ठिकाणी उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात दाखल होतील आणि आंदोलनाला सुरुवात होईल। जर आपण पाहिलं तर इथे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यामुळेच जवळपास 600हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी शिवसैनिक हे जमण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा देखील तितकाच मोठा ठेवण्यात आलेला आहे। शिवतीर्थवरती सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांच्याकडनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं। यामध्ये आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्वच आमदार नेते हे देखील उपस्थित राहणार आहेत। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी स्थानिक आमदार महेश सावंत आहेत। सावंत साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने हुकुमशाही विरोधात आपण हे आंदोलन पुकारले त्याबद्दल? हुकुमशाही विरोधात पूर्ण देशभर आंदोलन सुरू झालं पाहिजे कारण जे काही युवा पिढी आहे देशाची, युवा पिढी कुठेतरी बर्बाद होते, अंधारात होते। कारण त्यांनी वर्षभर बिचारे मुलं ती अभ्यास करत असतात, दिवस रात्र त्या रँकमध्ये येण्यासाठी, सीईटी किंवा नीटच्या। परंतु परीक्षेच्या आदल्या 2 दिवस अगोदर ती एक्झाम कॅन्सल होते का? कारण काय तर पेपर फुटतोय। एवढी जर सुरक्षा तुम्ही बाळगू शकत नाही, मुलांचं भवितव्य तुम्ही अंधारात टाकताय, तर जो कोणी मंत्री असेल, या धर्मेंद्र प्रधान असेल किंवा कोणी मंत्री असेल, राज्यमंत्री, त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा दिला पाहिजे। लोकांनी त्याच्यासाठी मागणी करायची गरज नाही। आपल्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं आक्षेप घेतलेला आहे आणि पोलिसात तशी तक्रार देखील दिली जात आहे। कोण आम्ही ओळखत नाही कोण सदावर्तेंना, त्यामुळे ते कोणतरी असतं ते असे करतात काहीतरी कामं, त्याच्यामध्ये काय न बोलणे योग्य। तर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला तर पाठिंबा असेलच, मात्र जिथे जाईल तिथे ठिकठिकाणी आम्ही आंदोलनाची भूमिका ही आमची ठाम असणार आहे आणि आजच्या या भाषणामधनं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। आकांक्षा, नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।